मी हा विचार एवढ्या करता आपल्याला सांगतोय की महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाने सप्ताहाचं इतकं सुंदर रूप, परिपूर्ण रूप आपल्या समोर दिलेलं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा, रामायण अथवा अन्य कथा आणि अगदीच अलीकडचा काळ बोलायचा झाला तर शिवमहापुराण कथा यांनी आमच्या संतांनी निर्माण करून दिलेल्या आमच्या सप्ताहाचं स्वरूप पूर्ण बिघडवून टाकलं. मी स्पष्ट बोलतोय. त्यामुळे आमची ज्ञानेश्वरीवरची प्रवचनं बंद पडली सप्ताहातली. आमचा हरिपाठ उरकावा लागतो आता कथेमुळे. आमच्या नामस्मरणाला तन्मयता राहिली नाही. मी दोष कथेला देत नाही आहे. कथेचं जे स्वरूप मांडलं गेलं आहे, ज्या हेतूनं मांडलं गेलं आहे, अंतःकरणामध्ये ज्या विचाराला धरून या कथेचं स्वरूप समाजासमोर व्यक्त करण्याचे प्रयत्न होतात, या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपण कुठली तरी एक भक्ती परंपरा, कुठली तरी एक ज्ञान परंपरा, कुठला तरी मानवी जीवनाचा परिपूर्णतेकडे चालत असलेल्या विचार प्रवाहाला खीळ घालतो आहोत. याचं क्वचित तरी भान महाराष्ट्रातल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांची परंपरा जपणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या वक्त्या श्रोत्याला असलं पाहिजे, एवढीच माझी प्रामाणिक भावना आहे.